श्रीराम. परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचन, तसंच वेळोवेळी त्यांनी भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागांमध्ये विभागून ध्वनी रूपात सादर करत आहोत. पुष्प पहिलं, विषमय संसार अमृतमय कसा करावा. भाग चौथा. ऋषी पंचमीच्या गोष्टीमध्ये मोठं मजेदार आख्यान सांगितलं आहे. आता गोष्टच सांगायची आहे आपल्याला, कारण देवाचं नाव घ्या इतकं बोलायचं आहे आपल्याला, बाकी काही निंदा नाही यामध्ये. मग त्या ऋषी पंचमीच्या गोष्टीमध्ये महत्वाचा मुद्दा हा की रजस्वलावस्थयाम कृत संपर्क दोष परिहारार्थ हे व्रत आहे. माया जी आहे ही रजस्वला झाली. मग रजस्वला झाल्यानंतर तिने जो दुसऱ्याला स्पर्श केला असेल, अन्नाला किंवा इतराला, म्हणजे ज्या काय स्पर्शास्पर्श गोष्टी झाल्या असतील त्याच्या परिहारार्थ, म्हणजे त्याचा परिहार होण्यासाठी मी हे ऋषी पंचमीचं व्रत घेते. ऋषी पंचमी म्हणजे काय? ऋषी म्हणजे अनादि जीव, ज्ञानी म्हणजे ऋषी. त्याला जी उपासना आणि ती 5व्या भूमिकेवरून करायची. लक्षात आलं ना? त्याचं नाव ऋषी पंचमी. मग ही कोणी करायची? रजस्वलावस्थेचा दोष माहितीये तर तो निरसन होण्यासाठी ही करायची. त्याला दृष्टांत काय दिला? दृष्टांत असा दिला की एका ब्राह्मणाच्या घरामध्ये एक बैल आणि एक कुत्री होती. मग एकदा श्राद्ध तिथी आली. त्या ब्राह्मणाचा बाप त्या दिवशी मेला होता. तेव्हा त्या तिथीच्या दिवशी त्या ब्राह्मणाने बैलाला खूप चोपलं, सगळं काम त्याच्याकडून करवून घेतलं आणि चारा घालण्यापूर्वी गोठ्यात नेऊन बांधून ठेवलं. कुत्रीला सुद्धा त्या श्राद्धाच्या दिवशी आधी अन्न कोण घालतो म्हणून ती ही उपाशी बसली. त्या ब्राह्मणाचीच आई कुत्री झाली होती आणि बाप बैल झालेला होता. कशामुळे? रजस्पर्शामुळे. तेव्हा महत्व काय तर रजोदोष परिहारार्थ हे सगळं आहे. स्त्री जी होती ती रजोदोषाने कुत्री झाली आणि पुरुष हा तिच्या संगतीमुळे बैल झाला. त्या दिवशी त्याचा श्राद्धविधी होता. सुनबाईंनी स्वयंपाक चालवला होता. त्या पितरांचा खरोखरच ऊर्जितावस्थेचा योग त्या दिवशी होता. कुत्री अगदी टपून होती की आपली सून आता आपल्याला खीर वाढणार म्हणून. इतक्यात एका सर्पाने त्या खिरीमध्ये गरळ टाकलेलं तिनं पाहिलं. कुत्रीला पूर्वजन्माचं ज्ञान होतं की आपण स्पर्श केल्यामुळे कुत्रीच्या जन्माला आलो. ही माझी लाडकी सून, सगळं घर चालवणारी, आणि तिच्या हातून ब्राह्मणाचा वध होऊ नये हा भाव त्या कुत्रीच्या ठिकाणी उत्पन्न झाला. आणि वाटलं ही खीर जर तिने ब्राह्मणाला वाढली तर काय परिणाम होईल, ब्राह्मण सगळे इथंच मरतील. म्हणून मग ती कुत्री चटकन जाऊन त्या खिरीला शिवली. खिरीला कुत्री शिवल्याचं बाईने पाहिल्याबरोबर तिने जळकं लाकूड काढलं आणि त्या कुत्रीला ठोकली, कारण आता पुन्हा खीर करायचा प्रसंग आला. तिला काय ठाऊक की कुत्री का शिवली? कुत्री कण्हत कण्हत बैलाकडे गेली. त्या दिवशी रागावल्यामुळे कुत्रीला कोणी खीरही घातली नाही, बैलालाही कोणी गवत घातलं नाही. ब्राह्मणाचं श्राद्ध झालं. भटजी दक्षिणा घेऊन गेले. रात्री 12च्या पुढे ती कुत्री बैलाला म्हणाली, महाराज, आपल्या हातून होऊ नये त्या गोष्टी झाल्या म्हणून मला कुत्रीचा जन्म आला आणि आपल्याला बैलाचा जन्म आला. आज आपलं श्राद्ध. सुनेच्या हातून ब्रह्महत्या होऊ नये म्हणून मी त्या खिरीला शिवले. तो माझ्या सुनेने माझ्या पाठीत जळकं लाकूड घातलं. माझी कंबर आज अशी दुखत आहे की नाव बोलू नये. बैल म्हणाला, हे दुर्भगे, मला कुठून बुद्धी झाली तुला स्पर्श करण्याची आणि या बैलाच्या जन्माला आलो. आज श्राद्ध दिवस. मुलाने जरी श्राद्ध केलं तरी मला वाईट वाटलं. त्यानं केलं असेल ते त्या जनता जनार्दनाला अर्पण झालं असेल, पण माझ्यापर्यंत त्या अन्नाचा वास सुद्धा आला नाही. तेव्हा माझ्या श्राद्धाचा उपयोग मला काय आहे? मला काही उपयोग नाही. राबून इतकं घेतलं पण मला पाणी सुद्धा पाजलं नाही. हे सर्व संभाषण तो मुलगा ऐकत होता. त्याला झोप लागली नव्हती. तो चटकन उठला. त्याला वाईट वाटलं की आपल्या गोठ्यात आपला प्रत्यक्ष बापच बैल आहे आणि कुत्री म्हणजे आई आहे. ही जाणीव तो संवाद ऐकल्याबरोबर त्याला झाली आणि त्यानं चटकन त्या कुत्रीला उचलून अगोदर दूध घातलं आणि त्या बैलाला यथेच्छ गवत घातलं.
अत्यंत पश्चात्तापाने त्याने त्यांना कुरवाळलं आणि त्यांनाच विचारलं की महाराज, आपण माझे वडील हे ज्ञान मला पूर्वीच जर झालं असतं तर मी आपला काही उद्धाराचा मार्ग पाहिला असता. तेव्हा आपणच आता मला कशानं उद्धार होणार ते सांगा. तेव्हा बैलानं सांगितलं की हिमालयामध्ये जा आणि तिथे ऋषीश्रेष्ठ राहतात, त्यांना विचार, ते सांगतील तसं कर म्हणजे आमचा उद्धार होईल. मग त्या मुलाला चैन पडलं नाही. इतका तो बेभान झाला आणि हिमालयामध्ये गेला. गेल्यानंतर त्याला ब्रह्मर्षी भेटले. त्यांनी लगेच विचारलं, बाळ, चाललास कुठं? तो म्हणाला, कुणीतरी भेटावं म्हणून चाललोय. ते म्हणाले, मी सांगतो, काय पाहिजे? तेव्हा त्यानं ही गोष्ट सांगितली की माझा बाप बैल झालेला आहे आणि आई कुत्री झालेली आहे, तेव्हा त्यांच्या उद्धाराचा मार्ग मला सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा रे, झालं त्यांच्या हातून चुकून, त्यांच्या उद्धाराचा मार्ग मात्र मी तुला सांगतो. असं कर की ऋषी पंचमी म्हणून हे व्रत आहे. तेव्हा सप्तऋषींची पूजा कर, म्हणजे 7 भूमिका ओलांडून ज्ञान करून घे. लक्षात आलं का? सप्तऋषींची पूजा म्हणजे 7 भूमिका ओलांड आणि त्या शेवटच्या भूमिकेत वशिष्ठांचं दर्शन म्हणजे वशिष्ठ तत्वाचं दर्शन होईल. त्याचं नाव ज्ञान. असं सांगितल्याबरोबर तो मुलगा आला. त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे केलं. आम्ही आता ते ऋषी पूजा मानून व्रत करतो. पण त्याने केलं ते म्हणजे 7व्या भूमिकेवर तो गेला. त्याबरोबर ऋषींनी सांगितल्याप्रमाणे ते सगळं दृश्य त्याला दिसलं. म्हणजे कुत्री आणि बैल यांचं शरीर दिसलं. कारण तो बैल जागच्या जागेला संपला आणि कृमीमय झाला आणि कुत्रीही कृमीमय झाली. मग आपण कोण? विराट स्वरूप आपण आहोत. आपली आपण विराटाची जाणीव आपल्याला करून घेतली पाहिजे. ते कोण करून देतं? एक भगवन नाम करून देतं. म्हणून नामाचं महत्व. तेव्हा एक साधं नाम जिथं आपण विराट आहोत अशी कल्पना करून देतं, ते नाम घ्यायला आपण लाजतो. आज आम्ही आत्मलक्ष्मीला मुकलेली माणसं आहोत. आजचा काळ मोठा कठीण आला आहे. त्या काळाचा सदुपयोग करून घ्या. अशा कालातच म्हणजे संधी कालातच अवतार होतात. ते अवतार म्हणजे दुसरे कोणी असत नाही. कुणाच्या मध्ये तरी ती शक्ती प्रेरणा करते आणि कार्य करते. मग अशा शक्ती प्रेरणेसाठी तरी आपली जिज्ञासा भगवंताकडे पाहिजे की नको? अनंत जन्म हिंडायला पाहिजे. तेव्हा कुठल्या तरी एका जन्मामध्ये आपल्याला हे कार्य साध्य होतं. एका जन्मामध्ये होत नाही. एका जन्मात ज्याला पाहिजे त्याने सत्संगती धरली पाहिजे. नामाची संगत ती अखंड टिकू शकते. तिच्यासाठी सेवा करावी लागत नाही. त्याच्यासाठी मनुष्य शोधावा लागत नाही. जिभेवर अखंड नाम ठेवलं की सत्संग अखंड घडला. संग म्हणजे फक्त जिव्हेत मुखात नाम ठेवायचं. नामाची सत्संगती धरायची आणि चालायचं. भगवंताच्या नामात आपलं चूर राहावं. त्या योगानं काय होईल की आपण जन्ममरणातून मोकळे होऊ. जन्म आणि मरण ही क्रिया म्हणजेच संसार आणि त्या संसारातून तर आपल्याला दूर जायचंय. बायका पोरं काही कोणी घेऊन जात नाही. अहो, ते फक्त जन्माचेच. पण माणसाच्या जन्माला आलो. बायका पोरं झाली यात नवल काय? नवल काहीच नाही मुळी त्याच्यात. आंब्याचं झाड लावलं म्हणजे त्याला आंबे यायचेच. त्याला मोहर यायचाच. काही गळून पडायचे, काही खायचे. काही सांगावं लागत नाही कधी की हे करा म्हणून. त्याप्रमाणे निसर्गात सर्व परमेश्वर नटला आहे. त्याचं कौतुक पाहण्याची दृष्टी पाहिजे. म्हणून सांगितलं की कौतुक तू पाही संचिताचे. तुझं स्वतःचं कौतुक तू काय पाहणार आहेस? व्यक्ती आपलंच कौतुक आपण करीत नाही. नातवाचं किंवा मुलाचं, सुनेचं, बायकोचं अशी माणसं कौतुक करतात. पण इथं नाथ महाराज जे सांगतात ते जगाचं कौतुक पाहण्याचं वैभव तुला प्राप्त होतं म्हणून देवाचं नाव घे. देवाचं नाव घेऊन जर एवढं कौतुक पाहता येतं तर मग ते नाव का घेऊ नये हो? अनुभव तरी घेऊन पाहावा की नाही? भाग 4 संपला.